बहीण चंद्रभागा नाही का आहे, याचा भाऊ पुंडलिक नाही का आहे, महादेव का नाही उत्तर, जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्मा नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. आता उलट झालंय आपलं, ज्यांना काहीच कळत नाही त्यांच्या हस्ते देव बसवला जातो. हे कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये ज्याच्या माणसाकडे 3 गोष्टी आहेत, तो माणूस कसाही असू द्या त्याला समाजात मार्केट येते. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे तो डोक्यात येणा जरी असला तरी त्याला साहेबच म्हणावं लागतं. तुमचं काय मत आहे? तुम्ही पहिले झालेली माणसं, 250 रुपये वजन सगळ्याला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्ही, तुम्हाला काय आदर धर्म कळत? एक समोसा खाला तर 3 चेंड्या खराब झाल्या. तुम्हाला काय कळतंय? अरे तुम्हाला गुलाम केलं ह्या सगळ्या लोकांनी, गुलाम. तुम्ही यूज अँड थ्रू आहात, यूज अँड थ्रू. आता 29 पर्यंत तुम्ही असेच सुकेल तंबाखू वाळून खा, कुत्रही विचारित नाही तुम्हाला. तुमचा वापर यूज अँड. तुम्ही काय करताय? शिकलेली माणसं आहेत, MSc PhD, MSc PhD माणसं आहेत, पण 8,000 रुपये महिन्याला प्राध्यापक आहेत आणि ज्यांच्या शाळा आहे त्याला सही येत नाही. आणि यांना 28 वर्ष पुस्तक उलटी पालटी केले. यांना भरले, तुमचा पगार म्हणजे काय माहितीये का? तुम्ही भरलेल्या पैशाचं व्याज म्हणजे तुमचा पगार. 10 लाख भरलेत, काही नाही 3,000 घेतात. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहीचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. वाट लावून टाकली लोकांची वाट. आणि जो बोलल त्याची क्लिप. या जगात जो खरा बोलल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट अवस्था या समाजाची झाली. तुमचं काय मत आहे? जो खरा बोलला त्याचं वाटूनच. आता आमच्या कीर्तनात एकच दोष आहे, फक्त खरं बोलत. लगेच क्लिप, लगेच बातमी, लगेच गुन्हा, मी आवाज तो. या जगात जो लाल करीन त्याचा भव्य नागरी सत्कार होईल. पण लोकांच्या डोक्यात राहिलं नाही महाराज. हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. 11 वाजता बाई कामाला जाते तर 5 वाजता 300 रुपये घेऊन येते. नाही आणि 5 वर्षानं एक संधी आहे मतदानाची. 100 रुपयासाठी 3 वाजेपर्यंत लोक घरात आहेत. किती लाचार समाज याचा विचार करा तुम्ही. इथं उक्त जर काम घेतलं ना तर 1000 रुपयापर्यंत रोज पाडणारे कर्मचारी आहेत. काय मत आहे तुमचं? सायपण घेणं, उसाच्या खांद्या घेणं, विहिरीचे कामं घेणं, 1000 रुपये रोज पडतो. कधी कधी 1000 रुपये रोज पाडणारी माणसं 100 रुपयासाठी 3 वाजेपर्यंत घरातून निघत नाही. मला एक सांगा, मी आता तुम्हाला 100 रुपये देतो, 5 वर्षात तुम्ही 100 रुपयाचं काय कराल? तुला कोणती गोष्ट पुरल बा 5 वर्ष? अजून 100 मी टाकीतो, 200 देतो. किती खाली गेलाय समाजाचा विचार करा. आणि ती लोक आम्हाला बाजीप्रभूचा इतिहास सांगतात. कधी खिंड लावून धर. तू 100 साठी 4:30 पर्यंत थांबला. 100 आल्यावर घरातून बाहेर निघला तू. आणि तू म्हणतो का धर्म टिकला पाहिजे? किती लाचार समाज तयार झाला मला. आणि ह्या मंडळीने समाज गुलाम बनवला. गुलाम. तुम्ही दबावाखाली जगणारी लोक आहेत. लग्नाला दिसले नाही हो तो माणूस आपल्या साहेबाच्या विरोधातला आहे.
साहेब सकाळ जेवण गेले लागणार तुम्हाच पाप्याच्या आईच्या हात पाहिजे असेच तुमचं आयुष्य जाणार दुसऱ्याची भोंगी बांधून जगण्यास. माझी एक इच्छा सांगतो येताल बाबा पुढं. आज द्वादशी प्रदोष आहे, मी गेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. मी असं मोबाईल बंद केलाय, मी असाही गेलो तर तुमच्यात काही फरक होणार नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा मला, हे बघा मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. थोडं घुसायचं आपल्याला अभंगात, टच लावून दिलाय फक्त. ओव्या एकदा फास्ट करून देतो म्हणजे पुढे सरको आपण. देव आहे, देव आहे, इथं आपण आलो. आपण पांडुरंगाचं लेकरू आहे. फक्त माझ्या तोंडातला शब्द असा आहे, जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. मग हे एक गाव आहे, हे एक गाव आहे, हे एक गाव आहे आणि ह्या गावात मानाजी नावाचा पाटील आहे. डोकं खाजवा बरं का. त्या पाटलाचं नाव विठू पाटील आहे, या पाटलाचं नाव मानाजी पाटील आहे. त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे. हवामान खातं का पाऊस आहे का अंदाज आहे? अंदाज आहे, मे बी पॉसिबिलिटी आहे, पहिले बी दाट शक्यता आहे. आला आला, गड चढला, डोंगर चढला, आला आला, बंद झाला. अंदाज इथं तसं नाही, खरं आहे. आता ऐका, तो मानाजी पाटील जो आहे तो या अख्खं गाव चालवतो. कोणतं गेलं बाबा, कोणतं शरीर. पण तो मानाजी पाटील थोडा नादी गडी आहे. डोकं खाजवर का, नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे. तो गेलं बाबा मानाजी पाटील, त्याला आहे प्रेयसी. प्रेयसी म्हणजे काय? गर्लफ्रेंड. मला लय बोललं तरच कळेल कोणाला, मानाजी पाटलाला. आणि त्याच्या प्रेयसीचं नाव आहे, त्याच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजा बरं का. आता पाटील राहिलं कुठे? या गावात. इच्छा राहिलं कुठे? या गावात. आणि दोघांनी मांडला याचा तमाशा. मन म्हणतंय मार घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय मार घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती शाळा उघडू दे. या दोघांचा चालला याच्यात तमाशा. कोणता? गेलं बॉम्बात. लय बारीक पुढे लय किचकटे. आता ह्या दोघांनी हे पुढे गावातल्या गावात आहे. मानाजी पाटील कुठे? गावात. आणि इच्छा कुठे? गावात. आणि दोघांचं प्रेम आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला हिच्या प्रेमात. त्यामुळे याने दोघांनी याचं केलं वाटलं. पण तिला माहीतच नाही हागडी नपुसकी. डोकं खाजवलं, डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. राहू दे ते आपण बात करायचं नको नको. हा येतेच मिठानं तुम्ही अजून वाढ. आम्हाला कोणतं फोन नाही. आता तीच इच्छा याच्यावर प्रेम करते. कोणावर? मनावर. आणि मन करते इच्छेवर प्रेम. वाटाळा असा झाला तिला माहीतच नाही हागडी नपुसक आहे. कोण? वाट लागते. तुम्हाला सुधारत आहे का? आता अजून पुढं लई किचकटे. कोण? मन. मन हे नपुसक असल्यामुळं आता तुम्ही उत्तर क्लिअर द्यायचं. मन कसं आहे? काय तरी अरे मन कसं आहे? नपुसक आहे. मग आता तिला बाळ होईल का? हा म्हणा नाही म्हणा का? कारण मन हे नपुसक आहे. तिला बाळ होणार नाही. पुढे राहू द्या. आता उत्तर द्या. तिला बाळ होणार नाही हे तर निश्चित आहे. का? तिचा प्रियकर नपुसक आहे. पण मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही?
सुधरत एक तुम्हाला काही डोकं घासवा तिला काम नाही कबाळ होणार नाही तिला बाळ होणार नाही का काम नाही तुम्ही तुम्हाला समजत आहे का अरे तिला काम आहे पण तिला करेक्ट का तिच्या कामाची कृती करणारा ना पुस्तक आहे म्हणजे ती आयुष्यभर कुमारी राहणार कोण बस पीठ बसलं इच्छा कारण 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली तरुण आहे पण तिला बाळ होणार नाही आता फिरा तिला धोका बसला का यश आलं धोका बसला मग आता पोरीनं उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला पोरं धोका देत नाही पोरं कधीच धोका देत नाही मिळतच नाही तर धोका देतील रेंज गेली काहींची रेंज काहींच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत काहींच तर मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब झाली गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली नाही तिथं नाही घोटाळा आहे आता ऐका पुढे तुम्हाला प्रिय कर धोका एखाद्याला दिला समजा देत नाही पण दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणा डोकं खाजवलं तरच कीर्तन आईला तर सांगू शकत नाही बापाला तर वारा लागून देत नाही भावाचा तर विषय येत नाही मग तुम्ही हे सांगणार कोणा करेक्ट मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे आता नाही डोकं खाजवं लागेल पाहिजे तुम्हाला हे जे कीर्तन आहे मला हे लय बारीक ऐकावं लागत आता परत माग तिच्या प्रिय कराने तिला दिला धोका ती गेली सांगायला कोणला मैत्रिणी काही कोणी सांगते ना त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेलं मी 9 ग्लास उसाचा रस पिले कारण मी जर्शी होते मागून मला कळलं माझ्याकडे त्याच्याकडे पैसे नाही मग त्याने घड्याळ गाण टाकलं मला रस पाजला मग मला अंदाज आला माझ्या प्रेमासाठी जो घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू याचा अंदाज करून मी त्याच्या प्रेमात फटाफटा बोला मी त्याच्या प्रेमात पडले आम्ही दोघं पडून गेलो एखादा द्राक्षाचा बाग वाट्यानं केला आणि तिथं मला बाळ आणि त्याने मला पिसवायला सुरुवात जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या प्रेमात पडल्या त्यांची हीच अवस्था इकार पोरांच्या नादी लागून पोरींची जिंदगी संपली तुमचं काय मत आहे कारण पोरींचा एक विषय मुलगी कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही कधीच नाही काही जगाची इतिहासात हुशार पोरांच्या मुलगी कधीच नादी लागणार नाही डॉक्टर इंजिनियर CA PI API क्लास अधिकारी कस्टम अधिकारी टॉपच्या पोरांच्या नादीच लागणार नाही पोरी FPSC दिलेला नाही पोरगी भंगरीच पोराच्या नादी लागणार एकदम भंगरी इन मराठी छपरी थोडा गालात हसला मिशा काढला बी लागली पोरचा आणि पोर काम काय करतं ही रिवाच्या मोटरी चोरीते किबली चोरीते लोकांच्या किबली आणि ही त्याला म्हणजे माझ्या डोळ्यात काय नटबा डोळ्यात तरी ती लोक प्रेमाला उंची राहिली नाही प्रेमाला क्वालिटी राहिली नाही प्रेमाला शील राहिलं नाही आणि प्रेमाला कुल राहिलं नाही तरी ती माणसं झाली आता ही पडली त्याच्या प्रेमात कोण गेलं गोपात इच्छा कोणच्या मनाच्या आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का बाई मला प्रिय की बाई माझ्या प्रियकराने मला धोका दिला पण आता खरंच सांगा बसलेली माणसं तिची मैत्रीण कोण आहे हेच तुम्हाला माहित नाही मी सांगितलं तरच कर एकच मिनिटं लाईट गेली तरी काही नाही डाव लावला मी म्हणलं भजन करताय चला
तिला सांगायला इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नाव मी तुम्हाला सांगतो. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आता मन राहिला पुढे शरीरात, इच्छा राहिला पुढे शरीरात, आणि तिची प्रिय मैत्रीण शरीरात. आणि गेली तिला सांगायला बाई मी प्रियकर पाहिला स्मार्ट झाला, पण प्रॉब्लेम झाला, तो नपुसक निघाला, माझी जिंदगी बरबाद झाली. ही तिला काय म्हणली माहिती, बाई तुला तरी प्रियकर आहे. कोण म्हणती, माया. मग ही म्हणते अगं बाई मला नवराच नाही आणि प्रियकरही नाही. माया म्हणते मला नवराही नाही आणि प्रियकरही नाही. मग इच्छा म्हणते तू काम काय करते. लय बारीक आहे का बरं का आता सगळे बजने बिजने महाराज बिराज. माया म्हणते माझं एकच काम, जीव जन्माला आला का तो राहतो शिव, त्याला मीच टाकले का तो होतो शिव, आणि तो शिव झाला की मी त्याला एअर मोटार पाईपलाईनीत गुंतून मारिते आणि भजन करू देत नाही. हा माझा धंदा. काय मोठा धंदा आहे कोणचा, मायेचा. मायेचा एवढा धंदा. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नयेत यापाशी, किंवा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहलिया ना म्हणून धनंजया जयापरी. जीव जन्माला आला का त्याला मायाची टाकली, आणि मायाची टाकली का हा तमाशा झाला. हा जो आपला तमाशा आहे ना, हे पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बलना सिकली हिटर फिटर, आपले खरं सांगा आपला ना आपल्या जगाचा काही संबंध नाही. आपण गुंतून घेतलंय. आपल्या मुलाचा आपला काय संबंध. तुम्ही डोकं घालणार आपल्या पोरा. आता मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. माझ्या पोराचा माझा संबंध काय, काहीच नाही. फक्त मी त्याला जन्माला घातलं, पण त्याची झटक एवढी झाली, त्याची आयुष्याची उभारी आपल्याला करावं लागली. कारण आपण गुंतलो नाही. त्याचा भाग वेगळा, नशीब वेगळं, प्रारब्ध वेगळं, हसणं वेगळं, बोलणं वेगळं, कर्म वेगळं, कुणाचाही कुणाशी काही संबंध नाही. पण तुम्ही मी गुंतलो कशात, महिला म्हणणार कशात, मायेत. आता माया ही झाली तिची मैत्रीण, पण त्या इच्छेनं तिला उत्तर दिलं, बाई तू घमेंट करू नको, कलियुगामध्ये तुला मारायचं औषध तयार झालंय. अख्ख्या जगाला संपवणारी माया, पण तिला सुद्धा मारायचं औषध कलियुगात आहे. माया म्हणली तू कोणाशी गप्पा हाणते जरा नीट आहे, मला कलियुगात कोणी मारू शकला नाही. माया म्हणते, इच्छा म्हणते तुला मारायचं औषध सांगू,
बस का रे तुला मारायचं औषध सापडले आम्हाला काय हरी म्हणलं का मायेची किंमत पैशाने वाढवलं का मायेची किंमत कमी होती आता माया येते ती काय म्हणली माहिती बाई बसल्याने मी मरल माझी ताकद कमी होईल पण मला 16 पोर आहेत मी जरी मेले तर माझी 16 पोरं याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही मा इच्छा म्हणली लय लबाड बोलू नको मी 16 पोरं कोण आहेत इच्छा माया म्हणते ऐक माझ्या पहिल्या पोराचं नाव आहे मी महाराज आहे तू पागल आहे तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे अरे बावण्या तू पांडुरंगाचं लेकरू आहे रुक्मिणी तुझी आई आहे तू तिचं लेकरू आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे तू डोक्यातून गेला तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले तू सदस्य नाहीये तुझा गेम केला गावानं 13 लाखाला तुझ्या ध्यानात कसा आला नाही 13 लाख घालून गावाचे घोडे खातो तुला कोणी सांगितलंय पण हा मायेचा पोरगा आहे कोण कोण मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी बाबाच्या मांड्या वाजवी देवासून काय मी नसलो तर चाल कोण म्हणाल मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली ते वाचून काय आज माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे बाई तुझा पाय तिकून येताना 1.5 एकर जमीन इकून आलाय तर इकडं काय बाप बँकेचे हप्ते बरोबर मेलांचं निमा पाय भाग्यवाने हो मी आणि आज सगळ्या लोकांचं भजन कमी झालं याचं कारण बसले ठेवा टाळकरी बिळकरी खाली बसले उठे अख्या रात कधी भजन करायचं नाही कुठं वाचलं का अख्या रात एवढं घेण्यानं देवान झोपायचं का 1.5 किलो गुळ खातो एकच गवळच म्हणतो भजन करतो भजन नाही करायचं भजन लईत 10:30 फार लईत रंगलं तर 11ला भजन बंद झालं पाहिजे एखादशी दिवशी 7ला सुरू करा पण 10ला भजन बंद 10ला झोपून घ्या पहाटी काकड्याला उठा अख्या रात काय काय कोणीच नाही त्याच्यात 2-3 उठाणे पडेल म्हणा का जखमालाय म्हणा आणि भजन कधी देऊळ सोडून पुढं करायचं नाही त्याला पोरग झालंय त्याची बायको तू पाहिजे तुझा त्याच्याशी काही सकत नाही तू त्याच्या घरी जाऊन भजन करतो का हलकट त्याला पक्वात बागलात घालून गड्या आणि एवढा खेळा दुसऱ्याच्या घरी त्याला पोर झाले त्याच्या बायकोन तो पाहिजे त्याने तुला विचारलं होतं का मी बाप होणार आहे आणि अख्या रात भजन करून पैसे किती मिळाले 8 रुपये नारळ भजनी 22 50 पैसे रात पडली केवढे जटे झाले हे कामच करायचं नाही महाराज भजन हे मोठ्याच्या पोराला प्रसिद्धीची गरज नसते आपण मोठ्याचं लेकरू आहे पांडुरंगाचं लेकरू आहे आपण आमच्याकडे कीर्तनकारांनी आता मध्ये एक तडका उठवला होता नव्या कीर्तनकारांनी कीर्तन असलं ना लगेच स्टेटसला ठेवायचं नाही तर क्लिप मी मोडणीमला येत आहे तसं काल जगमारा येतो तो तिथे माझी सेवा आहे सेवा आणि तिथे तुम्ही या काल तुझ्या बोकांडी बसा या मी जरा 2-4 महिने पिसवलं तेव्हा त्या क्लिपांचा खोटा उठून टाकला आता तुम्हाला क्लिप दिसली का कुठं दिसणारच नाही काही भावलाटपणा काय ते स्टेटसला शिळीला बकरू झालं काय ते सगळं बोकडान तो ठरी ना तुला काय केलंय तुला काय सगळं कुत्रीला पिलो झालं का स्टेटसला आणि कुत्रा कोणता होता तुला भावलाट आपलं काही झालं का तेच असं म्हणतात मी काय कधी उचकीत बिचकीत नाही मी मोबाईल वापरत नाही आपण सगळ्यात गरीब माणूस परिस्थितीत नाही मोबाईल घ्यायची पुढे मोबाईल घ्यायचे खोकडं
बसायचं वाचायचं काय शिळी गा बनेल बोकडे यायची नाही काय आता शिळी गा बनवायला बोकडे ठेवून काय करत परमिष्ट झाली लोक पण 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल दिली आई काही डोक्याचा भाग आहे का नाही 3 तास लागायचा तुला भांडी घासायला धुणं धुवायला तेवढते काढते मोबाईल खेळाते आणि ती म्हणते त्याला मोबाईल दिला ना आता स्वयंपाक होतो रडत सुद्धा नाही सांगाय काहीच वाटत नाही काय नाही वाटत त्या पुढच्या काळाचे चष्मे लागले तेवढे एवढ्या काढताना काहीच वाटत नाही अजून 5 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं आणि अशी 25% लोक मोबाईल वापरून येडे आणि ही म्हणते मग ऐकत नाही तो ऐकत नाही ऐकत नाही तुझं बोलतो तो ऐकत नाही हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही वाघ होता बिबट्या झाला बिबट्या हे वाटलं झाले पार पिढ्याच्या पिढ्या संपल्यात पहिला पोरगा आहे मी 16 आहेत बरं का आता 5 पोर आहेत अशी फिट पाहिजे 1 मी 2 तू मी तू किती झाले 2 तिसरं तुझं या बाबळी पासून या बाबळी पोट इकडली अख्खी इकीन तू जिरीन तू जिरावली नाही ना मी म्हणा बापाचा नाही आता लोकांना काय माहिती तू कोणचं आहे मी तू तुझा माझं किती झाले आणि हे 4 पोरांनी अख्खं जग संपवलं मी 152 सभा ऐकल्या तुम्ही आतापर्यंत यावर्षी दूध शब्द ऐकला दूध शब्द ऐकला सगळे ऐकला नाही शेतकरी शब्द ऐकला महागाई शब्द ऐकला कर्ज शब्द ऐकला शिक्षण शब्द ऐकला नोकरी शब्द ऐकला मग तुम्ही ऐकलं काय फक्त यानं त्याला नाव तुलं त्याने त्याला नाव तुलं आणि तुम्हाला नादी लावून डाव टाकून घेतला संपलं तुम्ही सुधारणारे का मला संपवणारे तुमचा काय अवस्था आहे कीर्तनकारांना 5,000 रुपये जास्त मागितले तर काय काय बोलत आहेत लोक बाजार मांडला व्यापार मांडला 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे कोण बोलला बोलून दाखव बरं बोलू बरं नाही म्याला तांबड्यात तर काय तू बोल या जगात तुम्ही फक्त खरं बोलून दाखवा खरी क्लिप करून दाखवा आणि खरी करून दाखवा मेलेच आता ही लोक कीर्तनाला आणलीत का आली मागच्या आठवड्यात एवढी लोक आणली जात होती का आली होती आणली जात होती मग तुम्ही कधी असं छापा बरं सभेला एवढी लोक आणली गेली असं मन नाही मिळाला तांबड्यात तू काय अरे तुम्ही विकले गेलेली लोक आहेत महाराज तुम्ही फक्त गरीबाचाच गेम करू शकता तुम्ही मोठ्याचा काहीच वापर करू शकत नाही तुम्हाला लाचार करून टाकले या लोकांनी ही लोक आणलीच आता एवढी जर सभेला आणायची असती तर 2 कोटी रुपये लागले असते आता मलाच वेताळ कमिटीने एखादा लाभ द्यायला काय हरकत आहे त्यांनी उलट म्हणलं पाहिजे इंदुरीकर आपला माणूस हे गरीबाला देऊन टाका महाराज वापर झाला समाजाचा वापर काय पिढ्या संपल्या इंदुरीकर बोलतो तर राग येतो महाराज लोकांना पण वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा हे 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खाते आणि पुन्हा एकच फक्त खरं बोल असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावून नाही एखाद्याला नुसतं मोबाईल मध्ये क्लिप घेऊ नको म्हणलं तरी राग येतोय या क्लिपांपायी माझ्या आयुष्यात वाटलं झालं तेव्हा मला किती तकलीफ झाली असेल याचा कोणी विचार करा तुम्ही तुमच्या TRP साठी आमच्या क्लिपा टाकीता दाबून मारला समाज लोकांनी दाबून लाईट गेली का मोर्चा डीपी जळाली का मोर्चा वायरमॅन आला नाही मोर्चा नळाला पाणी आलं नाही मोर्चा मोर्चा आज 12 वर्ष झाले पहिली ते 9वीला परीक्षा नाही कोण बोलला बोला बोला 5 वर्ष बोलतोय मी 5वी ते 10वीच्या काढताना शाळेत 20 मार्क नकोय त्या 20 पैया अख्खा येडा मालवर गेलाय कोण बोलल बोलल त्याची क्लिप पडल बोलल त्या
त्याचा गेम. हे चित्र खरं आहे का खोटं आहे बोला? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. माझ्या समोर बसलेले 20 लोक आहेत आता इथं शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं येत असता. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. कोण बोलत आणि बोला तो सकाळ बोध राहील का? ही स्थिती झाली समाजाची. हा विनोद आहे का बोला? का पहिला नीट आहे का? आता पहिला पोऱ्या मी, दुसरा तू, तिसरा तुझं, चौथं माझं. कोणाची पोर आहे? मायेची याच्यात बसली. आणि आता पुन्हा एक एक ऐकाय. पहिला मुलगा आहे काम. शरीरात कोणता झाला काम? महिला म्हणतात मुलगी मला मुलगी तुम्हाला राग येईल बोलल्यावर. या 4 वर्षामध्ये सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. कोण बोलत? 13 ते 18. आयुष्यामध्ये तो बाप कधी रडला नव्हता. तो बाप पोरीने रडवला. लाज नाही वाटली आपल्याला भिकार पोरांच्या नादी लागून ईश्वरासारख्या बापाच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही. लाज वाटली. मुलगी पळून गेले तर बाप रडला आणि रडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं. तुमची मुलगी सापडून देतो मी पण पाणी पुसा. मुलगी सापडली. बापानं पोलिसांनी निरोप दिला मुलगी सापडली. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याला पोलिसाचा पाय ओला झाला. इतकी रडलं बाप. आणि बाप पोलिसाला म्हणतो मी आयुष्याची बरबादी करेल पण माझ्या मुलीची जिंदगी जाऊ देणार नाही. मुलगी डायरेक्ट पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. रक्ताचं पाणी करणारा बाप तुम्हाला दुश्मन झाला. ज्यानं पनीर म्हणाले तर पलटी करून घातलं. ज्यानं बायकोच्या घरातले दागिने बोलले तो बाप तुम्हाला दुश्मन झाला. दुश्मन. अरे तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं. तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. पोरीनं त्याने चप्पल घेतली पण कपाटात लपून ठेवली. माझ्या बहिणीच्या लग्नात घालायची. अरे त्याने शर्ट शिवला पण कपाटात ठेवला. त्याच भावाला तुम्ही भिकार पोराच्या नादी लागून गावातलं कायमचं संपवलं. याचा कधी विचार केला तुम्ही? आज तुमच्या भावाला लग्नाला जायला नको वाटतंय. तुमच्या भावाला फॉरेनला जायला नको वाटतंय. हे सगळं कोण करतंय? का कोण करतोय? धडक मारी शंकर, धडक मारी शंकर.
तिचा पहिला पोरगा आहे काम. आता पहिले 4 झाले. 1 2 बऱ्या पहिलं 1 2 क्रोध. आणि पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसाच्या रागाला थोडा आकडा. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. काय मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर बोकस इंद्रिकर काय एका झापडीचा कधी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा हा प्रश्न आहे. आणि 2 मिनिटाचा राग जर तुम्ही आकारला तर जिंदगी सुधरेल. बांधावरून दोघांची मारामारी झाली. एक मेला आणि एक हात गेला. वावर खातच राहिला. वावर नागराय माणूस नको. मेला तो उठत नाही आणि जो हात गेला तो बाहेर येत नाही. वावर तसंच. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफटीत दिली. 50,000 घेतले. म्हणला पडताच करू नका. माझं एक कानफटीत केवढं भेटलं 50,000. का वाईट वागायचं का? 1 काम 2 क्रोध. रागाला आका महिला म्हणलं अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. वाटेला गरम असेल तर माणसं पकड वापरतात. पण नराधम माणसं बायकोला जाळून माणसात वेदना किती होतात ते विचार करा. ठेच लागली तर माणसं पट्टी मारतात आणि काही माणसं नख लावून खून करतात. नख लावून काय होतं? प्रेत तोडायचंय. तुम्ही कल्पना करा ना. एखादा माणूस मारायचा आहे त्याचं प्रेत तोडायचंय. तो पोत्यात घालायचा आहे आणि वड्याला फेकून द्यायचा आहे. काय क्रोध आहे. आणि 2च मिनिटाचा क्रोध आहे. 1 काम 2 क्रोध. किती झाले? 2 3 लोभ. आज जगातली सगळी भांडणं लोभासाठी आहे. लोकांचं कोणाला घेणं नाही. काही लोकांना घेणं नाही. आता समजा कीर्तन समजा आज मी मेलो समजा मरणार नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आली. मला फायदा काय? लोकांना काय घ्यायचं? काही लोक म्हणजे आम्हाला लोक मानित आहेत. खूप पागल आहे. हे लोक कोणाला मानित नाही. काही लोक फक्त टीट फॉर टॅट आहेत. तुमच्याकडे काही काम असेल तर तुम्हाला रामराम आहे. काम बल कमो राम राम बल. लोकांना स्वार्थ सोडून एकही रोग झाला नाही. आणि बऱ्याच लोकांना वाटतं आमच्यावर लोक प्रेम करतात. कोणाला वेळ नाही. काही पोरं म्हणजे ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तू चक्रम आहे चक्रम. अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करू शकत नाही. तिने फक्त तुला भिकारी करायचा धंदा उठवलाय. कोण आहे? कोणाला वेळ आहे? बाप मिळाला तर बहिणीने खाते फोडायला भाऊजी आम केले तेवढे यामाने केले नव्हते. काय आणि बहीण काय चीज असते. ज्यांची जमीन रोड मध्ये गेली ज्यांच्या वावरांतून रोड गेले त्यांना विचारा पैसे परत गेले पण बहिणीने सह्या केलं नाही. अशा 3 जणी येत असतात. नाव सगळं सांगत बाकीची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय डोंबलं वावळी भाऊ पाया पडतोय. बाई सही कर ग सही कर. युती थांब त्यांना विचारते. त्यांना म्हणजे ते नालाय का? तो नालाय कोणतो? लावून दर लागली लाच मिळतील लावून दर असे म्हणणारे लोक नाही इथं. अरे ह्या जगात फक्त लोभ आहे लोभ. महाराष्ट्रावर सत्ता कोणी गाजवावी याच्यासाठी 7 महिने गेले माणूस फिट करायला. ते तुमच्यासाठी नाही. त्यांनी फक्त खालच्यांची लावून दिली. वरचे जॉईन आहेत सगळे. 5 तारखेला सगळे एकत्र होती. असेच गावात पिढ्या ओढून मारा. आणि ते कालही एकत्रच आहेत. आजही एकत्र. उद्याही त्यांनी तुमचा वापर केला. वापर दाखवू द्या करून. त्यांनी फक्त शब्द वापरला. धर्म सर्वसामान्य समाजाची हेळसांड केली. वेताळ बाबा पुढे सांगतो आजच्या समाजात सर्वसामान्य माणसाची किंमत काय सांगा मला. तुम्ही काय किंमत आहे? ज्याच्या दारात 2 म्हशी 2 शेळ्या 2 बैल आहे. नवरा बायकोन पोरगण 4 एकर जमीन आहे. त्याची आजच्या समाजात काय किंमत आहे बोला?
सर्वसामान्य माणसाची किंमत शून्य केली ह्या लोकांनी. शून्य. तुम्हाला अधिकारच तुला नाही. त्यांनी हिटलर शाही सारखं दाबून मारलं. तुम्ही बधीर झाले लोक आहे. तुम्हाला आमचं बोलणं सोबत आहे. महाराज हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. दंगल झाली तर गरीबाची चालतात, अजून मोठ्याचं गेलं नाही. काय करता तुम्ही? एवढी गावातली वाईट स्थिती झाली महाराज. एवढी थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही. ही कीर्तनात बसलेल्या लोकांचं चित्र आहे. इतकं गावाचं पॉलिटिक्स खराब आहे. काय म्हणजे थोरला भाऊ आहे, काही झालं तर तो भाऊ आहे. रडला तो रडला 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 तो. तर माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. माझ्या भावानं बोलायचं नव्हतं, फक्त वाट्यावर बसावं लागत होतं. साखरपुडा झाला तर मुलगी रडली. माझा बापन सुद्धा मला एकच हे लगीन माझं साखरपुडा झाल्यामध्ये झालंय. माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं ना, माझ्या सुलत्यानं बोलायचं नव्हतं, फक्त माझ्या पाठीवर थापटा खावं लागत होती. घरांमध्ये तुमचं पॉलिटिक्स गट घुसले. डाळवी सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत गावात. या पार्टीचे लोक त्या पार्टीच्या मौतीला नाहीत. एवढा तमाशा करून दिला या मंडळीनं खालच्या. आणि वरचे सगळे गुन्ह्या गोविंदानं राहतात. हो, पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे, तिसरा लोभ आहे. हे मायेचे पोर आहे बरं का. आणि आज सगळी माणसं लोभात आहेत. काय बाप मिळाला तर काय कोणाला घेणं नाही, आई मिळली तर कोणाला काही घेणं नाही. लोक फक्त मी तुम्हाला वेताळ बाबाचे आहे तरी 7 वाक्य सांगतो. एक, पाया पडतो. कौतुक करावं तुमच्या वेताळ मंडळीच्या कमिटीचं, यात्रा कमिटीचं कीर्तन ठेवलंय. हा, आणि असे कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे. चला पुढे. पाया पडतो तुमच्या यात्रा कमिटीमध्ये. पहिलं वाक्य सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा, हीच येताळ बाबाची यात्रा. तुमचं काय मत? एक दिवस हे शरीर थकणार आहे आणि शरीर थकलं का तुमचा गेम होणार आहे. तुमचं काय मत आहे? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना येतोवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम पंपात आहे. तुम्ही याचा वापर चांगला करा. आयुष्याच्या बरबादीला वापरू नका. हे धर्म टिकवायला वापरा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचले येडे होऊ नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती मोठा आहे? 4 धाबे 2 पंप 1 JCB म्हणजे शेड समजतो का तू स्वतःला? 105 TMC त्या जायकवाडीनं तळ गाठला आहे. तुझ्याकडे किती मोठा आहे? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. आता हे गावामध्ये तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचं कर्ज तुम्हाला माहित नाही. म्हणून हे श्रीमंत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या ना, बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. यांच्याकडे काय गाजर. यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर म्हणजे पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याचं का बाथरूम नांगरितो का? चालतंय. मोठ्याचं झाकून जात आणि गरीबाचा बाबा ठेवतोय. टीव्ही मध्ये कोलगेटची जाहिरात आली, ती जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? देव तो देव दे, पण तू लावी ती पुढं. आता काय बोलायचं? आंधळ तळीचाही पुत्र पीठ खातय. खरं बोलत त्याची क्लिप. खरा बोलला तो मेलाच. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. बोलायचं कोणी? 40% एवढी पोर आहेत. गावात एक लाल बाटली आली दुकानात, ती लाल बाटली भेटत. काय ते आता हे गाव पुढारी, गाव शिक्षक, जरा ती बाटली हातात घ्या, त्याचे कंटेंट वाचा. बोलन कोण? कोण बोलत? येतो का तू? पुरी पेतात पुरी. परमिष्ट झाल्यात त्या. त्याला काय होतं रे? काय होतं? एलर्जी
जाऊन शिमेवर रायफल द्यायचे वाट लागली सगळ्या धर्माची वाट. माझी एक इच्छा आहे महाराज, थोडा तरी समाजात बदल व्हायला पाहिजे. काय मदत? रात्रंदिवस झटे खाते महाराज. कशात आहे पण मुलीच्या लग्नाला फटाके दान घ्यायला पाहिजे. नवरदेव बाहेर त्याचा सफारीत पुसला फटाका. काय पैशाचा वापर तर चांगला करत, पैसा जपून वापरावा. पैसा नसल्यावर काय होतंय हे मी सांगायची गरज नाही. आपण अनुभव घेतलाय महिला म्हणणं. मेला आपला बाप कोरोनाने, कोणी रुपया नाही दिला. मेला कसाही झालं तर तो आपला बाप होता. नवरा बायको दोघांना कोरोना झाला, दोघांना ऍडमिट केलं. बरं एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला माहित नाही झालं. बायको गेली, नवऱ्याला माहित नाही झालं. एकुलत एक पोरग सुद्धा बापाच्या अंत्यविधीला नव्हतं. ती वाईट आहे. जळणं दिले नाही रे. ज्यांना कोरोना झाला त्यांना लोकांनी जळणं दिले नाही. त्यांच्या घरावरती काट्या टाकल्या, काट्या. त्यांच्या गाईचं दूध सुद्धा डेअरीला घेतलं नाही. आणि कोरोनाच्याच काळात जर ग्रामपंचायत लागेल असते, वडून म्हाताराने आला असता. म्हणजे बटन दाबताना का मारायला काट्या टाकल्या असत्या तुम्ही पंचायतीच्या काळात. किती वाईट स्थिती आहे. एक वाक्य समजा, रुपया खिशात नसला तर या जगात गवळीची किंमत. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. तुम्ही शालू घेतला लागणार. शालू तर म्हणले तुला शालू. लग्न लागायच्या टायमाची पोरगी नाही सध्या, त्याला काय शालू म्हणला ना, घेतला ना. 20,000 होता. खरं बोल बरं येतात बाबा पडून. किती आला दिसली? किती आला? डोक्याचा भाग आहे काय? त्या 20,000 साड्या घेतल्या असत्या तर तुला शेवटचं लुगडं सुद्धा त्याच्यातच काम आला. बावण्याची धावपळ सुद्धा झाली. थॉमन छान 20,000चा शालू किती जण कापूस कापी पुढं पैसे झाला. काय नाही पैसे. आता तर यावर्षी उन्हाळ्यात तो लग्नात मठ्ठा आणला होता. मठ्ठा तो बनवला, पण त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. कोण आवला देते. नुसतं पांढरं पाणी, नुसतं पांढरं पाणी. आणि वरती कोथिंबीर चमकली पुढे. छान मठ्ठा. 30 गलास मठ्ठा केलं याला आवला. 30 गलास. ती घरी गेलो, बाथरूम मधून बाहेर गेलो, मठ्ठाच बळकाली ना. असं काय करतो? उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खळखळ. त्याची बायको 3 वेळा बाथरूम जवळ गेली. आतमध्ये चहा तुका, आतमध्ये चहा, आग लाव चहाला. कोणत्याही कीर्तनात बसलेल्या नवरदेवाला आपलं चायलाही शिक. फक्त उडी मारून घोड्यावर बस, घोडा तुला तसाच. केवढ्याचाही घोडा घेतात. गेला मागून उचलायचं. ते सटकलं मन काम घ्या मग त्याचा. काय तुम्ही लग्नात मी आली ना. आता मी आली का 10 रुपयाला नारखंड. आणि मेहंदी म्हणजे काय, चिमणीची घाण, कावळ्याची घाण. आणि ते लग्नात नवरी जरा कमी सजलीचा, नवरदेवाला ओळखू ही ना दुसरीची नवरी. त्याचे जवळून गेले तुम्हाला, मला वाटतं कलवरी आहे काय सजी त्यात नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर मेहंदी, इथल्या पटी चमकी, इथं कलर, इथं खाचात कलर, या खाल्ल्या खाचात कलर, इथल्या मधल्या पटीत कलर, डोळ्यांना कलर, लिपस्टिक, केसालाचा फुगा, एक बट घालाव. नाही तर मग किती समोकली मध्ये का हिंडती काय. नवरीचं बोलणं इतकं सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती ना व्याकरण आहे केव्हा तेव्हा केव्हा केव्हा
खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. मला 31 वर्ष झाली महाराज झालेलं, माझी इतके कीर्तन कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. मी 80-85 महिना पाहिजे, मी काही सीझन मधला कोण आहे. मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. ही तर उरली हीच नाही. दान करायचं, गरीब आणला ना ऍडमिशन करायचं, एखाद्याचा दवाखाना आहे ना ऍक्सिडेंट, एखादा गरीबाचा मुलगा मिलिटरीत निघाला ना त्याला 500 मदत करायची, ही करायची. नको ते मी अजून मोबाईल विकत घेतला नाही, कधीच नाही. मोबाईल वापरतच नाही, डोक्याला फरक नाही. हे फिंटच नाही, फिंटच नाही, फिंटच नाही. ज्याला गरज आहे तो आपल्याची. हॅलो, पुढे नदीवाई जळवतो येतो. हॅलो, पुढे काय चालू गेलं, मोबाईल वाजले जातो. मी एवढंच मोबाईल, ते बी कोणत्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो, तोच म्हणतो राहू द्या मला ते गेले हजार. आणि कशाला पाहिजे करायचं, काहीच करायचं नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. वेळ बोगस घालायची नाही, अजिबात नाही. काम नाही, झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा, पुस्तक वाचा, बोंबलं हिंडायचं. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 4 कोणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, पण काळ सोडणार नाही हे जाणार. तुम्ही जनता लुटा, जनता लुटायसाठीच तुम्हाला देवाने पाठवलंय. तुम्हाला जेवढं खाता येईल, अंगणवाडीच्या भोगीत टक्का काढा, डांबरीत टक्का काढा, घरकुलात टक्का काढा, मुरमात टक्का काढा, पण वसूल होणार हे विसरू नका. बस संस्था आहे ना, हा ना, तुम्ही त्याला सगळं खा. तुम्हाला संचालक माफ करतील, पण यम तुमच्या मोकांनी बसून ₹100 वसूल करील. आणि मग म्हातारपणे गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडी आणले किती. तुझ्या बाई गावात तमाशे याचा पण झाला, तुला सुईच्या आवडला दिसलाय का. देव कुणाला सोडित नाही, तुमचं काय म्हणते. 4 कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. 5 तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही चांगलं वागले तरच शत्रू आहे. आणि 6 शत्रू कधीच बाहेरचे नसतात, घरातलेच असतात. आणि 7 जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव देतात. तुम्हाला वाटतं फक्त लोक आता माझ्या पुढे तुम्ही बसले ना, खरंय 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 गेलो ना, चांगला आहे त्यांना. आता एवढे रंगलेला पार पाण्यापासून नाही, पाऊस सुद्धा लावून झाला का नाही. फार इथवर आलतात, हा मा ओरखले होईल. तर आता एखादा आमदार खासदार आला ना, चालले त्याच्या माझं इंद्रिकर गेला उडत. तुम्ही संपलेले लोक आहे. आणि एवढं तत्व जर तुम्ही पाळलं तर ती येताल बाबाची यात्रा होईल. ते तत्व काय,
उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्री वेताळेश्वर देवस्थान यात्रा कार्यक्रमाचे सर्व कार्यक्रमाचे आयोजक वेताळ देवस्थान ग्रामस्थ मोठी कार्यक्रमात सगळ्या मंडळीला धन्यवाद. एका प्रेमाने